वळूयात पुढच्या बातमीकडे। सीजेपीच्या समर्थनार्थ छत्रपती संभाजीनगरमध्ये आंदोलन करण्यात आलंय। क्रांती चौकात हे आंदोलन करण्यात आलं आणि यावेळी सुद्धा धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे। अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर लोंढे यांच्याकडून। ज्ञानेश्वर, काय सांगाल? जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी होत असल्याचं दिसतंय। निश्चितच आपण बघतोय केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यात यावा या मागणीसाठी दिल्लीत आंदोलन सुरू आहे आणि आज जे आहे ते काँग्रेस जनता पार्टीच्या वतीनं देशव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली होती। त्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकात आपण बघतोय मोठा प्रतिसाद या ठिकाणी युवकांचा मिळताना पाहायला मिळतो। या ठिकाणी जे आहे केंद्र सरकारच्या विरोधात हे सगळे तरुण जोरदार घोषणाबाजी करताना पाहायला मिळतात आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा देण्यात यावा अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून केली जाते। वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे नेते मंडळी असतील, त्याचबरोबर काही विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी सुद्धा या आंदोलनात सहभागी झालेत आणि छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकात जे आहे ते या सगळ्या आंदोलनाकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात येते। त्यांच्या हातात जे आहे ते वेगवेगळे पोस्टर सुद्धा आपण पाहतो, भारतीय ध्वज सुद्धा पाहतो आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यात यावा ही प्रमुख मागणी जी आहे ती या ठिकाणी विद्यार्थ्यांची आहे आणि या आंदोलनाच्या अनुषंगाने जे आहे ते पोलिसांनी सुद्धा मोठा बंदोबस्त लावलाय। गेल्या काही वेळापासून जे आहे ते आंदोलन सुरू झाले आणि हळूहळू जे आहे ते या आंदोलनाला प्रतिसाद मिळताना आपल्याला पाहायला मिळतो। छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठ्या संख्येने आंदोलक एकत्र आलेत आणि आक्रमकपणे जे आहे ते केंद्र सरकारच्या विरोधात ही सगळी घोषणाबाजी करताना पाहायला मिळतात आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यात यावा ही भूमिका जी आहे ते हे सगळे आंदोलक या ठिकाणी व्यक्त करताना पाहायला मिळतात। मोहिनी, नक्कीच ज्ञानेश्वर, या संदर्भात अपडेट्स घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।